कधी तुम्हाला असा प्रश्न पडला आहे का की काही लोक आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि काही जण अचानक निघून जातात? काही लोक आपल्याला दुखावतात, काही उभं करतात, काही मार्गदर्शक बनतात, तर काही जखम देतात. आणि हे सर्व योगायोगाने घडतं का? कार्ल जंग म्हणतो, योगायोग नसतो. प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही शिकवण्यासाठी येते. आज आपण एका वाक्यामागचा संपूर्ण मानसशास्त्रीय अर्थ उलगडणार आहोत. पार्ट 1. जंगचा मूळ सिद्धांत. लोक योगायोगाने येत नाहीत. जंगच्या मते विश्वात सिंक्रोनिसिटी नावाची शक्ती आहे. जिथे दोन घटना दिसायला अनरिलेटेड पण अर्थपूर्णपणे जोडलेल्या असतात. तुम्ही एखाद्या अवस्थेत असता आणि अगदी त्याच वेळी एखादा व्यक्ती, घटना, अनुभव तुम्हाला बदलण्यासाठी येतो. हे कोइन्सिडेन्स नाही. ही तुमच्या मनाची आणि विश्वाची समकालिकता आहे. पार्ट 2. लोक का येतात? जंग्स सायकोलॉजिकल रिजन. जंग म्हणतो की प्रत्येक व्यक्ती 3 प्रकारचे धडे घेऊन येते. 1. आरसा, मिरर म्हणून येणारे लोक. हे लोक तुमचा खरा स्वभाव तुमच्या पुढे आणतात. एखादा तुमच्यावर रागावतो, तुमचा राग दाखवतो. एखादा तुम्हाला कमी लेखतो, तुमचा कमीपणा दाखवतो. एखादा खूप प्रेमाने वागतो, तुमची सॉफ्टनेस परत सक्रिय करतो. हे लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही काय आहात, काय लपवलंय आणि काय बदलण्याची गरज आहे. ते तुम्हाला बदलायला भाग पाडतात. 2. शिक्षक, टीचर म्हणून येणारे लोक. हे लोक तुम्हाला धडे देतात, कधी प्रेमाने, कधी वेदनेने. यात 2 प्रकार असतात. पॉझिटिव्ह टीचर्स, मार्गदर्शन करणारे, प्रेरणा देणारे, मूल्य शिकवणारे. ते तुमच्यातलं सर्वोत्तम बाहेर काढतात. नेगेटिव्ह टीचर्स, यांच्याकडून धडे मिळतात पण वेदना देऊन. धोका, तुटलेली नाती, दुखावणारे शब्द, अन्याय. तुम्ही त्रास होता पण समज वाढते. जंग म्हणतो, पेन इज अ टीचर वेअरिंग अ मास्क. 3. शॅडो जागवणारे लोक. हा सर्वात खोल आणि कठीण भाग. जंगच्या शॅडो थिओरीनुसार आपण जे गुण स्वीकारत नाही, लपवतो, टाळतो, ते आपल्या शॅडोमध्ये जातात. आणि अशा वेळी एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतो आणि तोच गुण आपल्याला परत दाखवतो. उदा. तुम्ही कॉन्फिडेंट नाही, कोणी कॉन्फिडेंट भेटतो, तुम्हाला चीड येते. तुम्ही सेल्फिश असता, कोणी सेल्फिश भेटतो, तुम्ही दुखावता.